नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ आशिषमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी निघालो आहे लाडगरला। आम्ही आज सगळेजण फिरायला चाललो आहे लाडगर बीचवर। आधी आम्ही पाचवलीला जाणार आहे स्वामीच्या मठात। स्वामींचं दर्शन घेऊन मग आम्ही पुढचा प्रवास करूया। चला तर तुम्हाला दाखवतो लाडगरचं पूर्ण व्ह्यू। भेटूया। आता आम्ही आलो आहे स्वामींच्या मठात। तुम्ही बघू शकता। आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन आता लाडगर बीचकडे निघालो आहोत। लाडगर बीचला जाण्यासाठी आधी दापोलीला यावं लागतं। दापोलीपासून लाडगर बीच साधारण 11 किलोमीटर अंतरावर आहे।
इथे येण्यासाठी अंदाजे 240 ते 250 किलोमीटर अंतर आहे, तर पुण्यावरून साधारण 200 किलोमीटर आहे. आपण आता लाडगर बीचला आलोय. बघा मस्त की बॅक साईडला कसा व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवायचा असेल तर नक्की इथे भेट द्या. शनिवार रविवार मजा मस्ती आणि रिलॅक्स होण्यासाठी हे खूप छान ठिकाण आहे. इथं राहण्यासाठी हॉटेल्स रूमची सोयीसुद्धा उपलब्ध आहे. लाडगर बीचला भेट दिल्यावर जवळपासची काही सुंदर ठिकाणे सुद्धा पाहता येतात, जसं की कर्दे बीच, मुरुड बीच, हरणे बंदर, कड्यावरचा गणपती, केशवराज मंदिर आणि सुवर्णदुर्ग किल्ला. ही सगळी ठिकाणं निसर्ग सौंदर्याने भरलेली आहेत आणि पर्यटकांना खूप आवडतात. नक्की एकदा लाडगर बीचला भेट द्या आणि या सुंदर कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या. आता आमचं फिरून झालेलं आहे, आता आम्ही घरी चाललोय. जर तुम्हाला यायचं असेल इथे, या लोकेशनचं नाव आहे लाडगर लोकेशन. लाडगर लोकेशनवर आलात की बीचवर हा लोकेशन आहे, एकदम एक नंबर बीच आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.